करतात. एवढी मोठी सोसायटी असतानासुद्धा त्यांना पाणी हे नदीतून घ्यावं लागतं आणि नदीत पाणी अतिशय घाण आहे. त्याच्यामध्ये मेलेली जनावरं टाकली जातात, कचरा टाकला जातो आणि म्हणून तिथे असणारी जी मुलं, आता ब्लू सोसायटीमधली जी शाळा आहे ती 5,000 मुलांची शाळा आहे. त्यामुळे लहान मुलं आजारी पडत आहेत, वयस्कर माणसं आजारी पडत आहेत, काही एक्स आर्मीमन आहेत, काही एक्स अधिकारी आहेत, अशा पद्धतीचे लोक तिथं राहतात. त्यामुळे त्यांचा एक प्रस्ताव MIDCकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आदरणीय दादा जेव्हा पालकमंत्री होते त्यांनीसुद्धा त्यांना शब्द दिला होता, पण त्यानंतर त्यांची जी फाईल होती ती संत गतीने पुढे जात होती प्यायच्या पाण्याची. आणि मग काही दिवसांपूर्वी जे MD आहेत आपल्या MIDC त्यांना आम्ही भेटलो, जॉईंट MDंना भेटलो. आज पुण्यामध्ये MIDCचे जे कार्यालय आहे त्यांना भेटलो. अधिकारी सहकार्य करत आहेत. फक्त एवढंच आहे की फार स्लो पद्धतीने त्या ठिकाणी काम आहे. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की याच्यातले जे काही रहिवासी लोक आहेत IT पार्कमध्ये काम करणारे, ते काही दिवसांपूर्वी आंदोलन करण्याचा विचार करत होते. IT वाले लोक आज जर आंदोलन करत असतील तर उद्या जाऊन भारताच्या बाहेरच्या कंपन्या IT पार्कमध्ये ज्या येऊ इच्छितात त्यांना जर संदेश दिला की अशा पद्धतीने सुविधा महाराष्ट्रामध्ये मिळत नाहीत, तर मग महाराष्ट्रात न येता ते बाहेरच्या राज्यात जाऊ शकतात. ही खरी भीती आम्हाला सर्वांना आहे. त्यामुळे सगळ्याच गोष्टीमध्ये राजकारण केलं पाहिजे असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे या नागरिकांना मदत करण्यासाठी त्यांना घेऊन अधिकाऱ्यांपर्यंत आलेलो आहे. अधिकारी सहकार्य करत आहेत, पण शेवटी निर्णय हा मंत्री उदय सामंत साहेबांच्या हातामध्ये आहे. 12 दिवसानंतर त्यांच्याकडे फाईल जाईल आणि नक्कीच त्या फाईलवर ते सकारात्मक निर्णय घेतील असा आम्हाला विश्वास वाटतो. त्यामुळे ट्रॅफिकचा मुद्दा, प्यायचा पाण्याचा मुद्दा हे 2 प्रमुख मुद्दे आपल्या पुण्यातल्या IT पार्कसाठी आहेत. त्यामुळे या दोन्ही विषयावर सरकारकडनं सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे. PMRDAकडे सुद्धा हा विषय त्यांच्याकडे आम्ही 2-3 दिवसामध्ये जाऊन भेटणार आहोत. आता बघू पुढे जाऊन काय होतं. आता राजकीय सुरू झालं. त्यांच्यासोबत जी पायलट होती पिंकी माळी, त्यांना अजून भरपाई जी आहे सरकारतर्फे जे पैसे दिले जाणार होते ते भेटले नाही आहेत. काल तुम्ही ट्विट पण केलं. एक तर अजितदादांबरोबर जे त्यांचे पोलीस ऑफिसर होते जाधव, त्यांच्या परिवाराला सुद्धा सरकारकडून 5 लाख रुपयाची, आता ती खरं तर मदत फारच कमी आहे, 5 लाख रुपयाची मदत जी जाहीर झाली होती त्यांना मिळालेली नाही. पोलीस डिपार्टमेंटचा विमा कदाचित त्यांना तो मिळाला असेल, कारण का डिपार्टमेंट हे वेगळ्या पद्धतीने काम करतं. आणि ज्या माळी आहेत ज्या तिथं एअर हॉस्टेस होत्या त्यांच्या परिवाराला सुद्धा सरकारकडनं 5 लाख रुपयाची मदत अजूनपर्यंत दिली गेली नाही. त्याच्याचबरोबर घाई गडबडीने जेव्हा हा मुद्दा आम्ही उचलला अजितदादांच्या ॲक्सिडेंटबद्दल, तेव्हा घाई गडबडीने VSR या कंपनीकडनं 10 लाख रुपये या दोन्ही परिवाराला दिलं असं आम्हाला कळतं. पण 10 लाख रुपयामध्ये काही होणार नाही. त्याचं कारण असं, VSR कंपनीने एक इन्शुरन्स काढलेला आहे, तो 210 कोटी रुपयाचा आहे. तर कुठं ना कुठेतरी VSR कंपनीला, म्हणजे विमानाची किंमत तशी 15 कोटी, कारण ते 20 वर्षापूर्वीचं विमान होतं, पण विमा मात्र त्या विमानाचा 50 कोटी आणि लायबिलिटी विमा आपण बघितला 210 कोटीवर तिथं जातो. त्यामुळे VSR कंपनीला फायदा कोटीत होणार आहे, तो सुद्धा 200 कोटीपेक्षा जास्त आहे. मात्र हे लोक जे त्या दादांबरोबर त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला त्यांना सरकारकडनं आत्तापर्यंत दुर्दैवाने न्याय दिला गेला नाही. त्यामुळे सरकारला आम्ही विनंती करतो, कारण VSRला आत्तापर्यंत अजितदादांच्या ॲक्सिडेंटनंतर 210 कोटी रुपये तिथं दिले गेले, पण या आमच्या लोकांना अजूनपर्यंत आणि दोन्ही पायलटला सुद्धा त्याच्या परिवाराला मदत दुर्दैवाने त्या ठिकाणी केली गेली नाही. म्हणजे एका बाजूला VSRला करोडो रुपये तुम्ही देत चाललेला आहात आणि दुसऱ्या बाजूला सामान्य लोक दादांबरोबर जे मृत्युमुखी पडले त्यांना मात्र त्या ठिकाणी मदत केली जात नाही. दुर्दैवाचं या सरकारली आणि इथं असणाऱ्या नेत्यांनी दादांना तर वाऱ्यावरच सोडलं असं आपल्याला म्हणावं लागेल, पण दादांबरोबर असणारे हे जे सामान्य लोक जे होते त्यांनासुद्धा सरकार त्यांच्या परिवाराला गृहीत धरत नाही असा एक संदेश आपल्या सर्वांसमोर त्या ठिकाणी जात आहे. दादा, ठाण्यामधल्या तुमच्या उमेदवारांनी माघार घेतली, त्यामुळे महायुतीचा उमेदवार तर बिनविरोध निवडून आला, रवींद्र पाठक. विषय असा आहे की बऱ्याच ठिकाणी पैशाचा मारा जो महायुतीकडनं केला जातो आहे तो खूप मोठा आहे. आकडे जर आपण ऐकले तर एका मताला 25-25 लाख रुपये तिथं दिले जाणार आहेत. आणि मग अशा पद्धतीची चर्चा जेव्हा होते तेव्हा जे उमेदवार आपल्याकडनं बिना खर्च करता फक्त लोकांच्या विश्वासावर निवडून येण्यासाठी प्रयत्न करत असतात ते काही प्रमाणात तिथं घाबरतात.
तुम्ही बघितलं असेल पुण्यामध्ये जे काय तिथं MLCचं तिकीट दिलं गेलं त्यात करोडाचा व्यवहार झालेल्याची चर्चा आपण सर्वांनी तिथं ऐकलेलं आहे. आम्ही तर आकडा 60 कोटीचा तिथं ऐकलेला आहे. मग अशा पद्धतीने एवढा पैसा लावला जात असेल तर आमचे जे उमेदवार आहेत ते साधे उमेदवार आहेत, कुठं ना कुठं तर त्या ठिकाणी घाबरत असावेत. नाही तर काही ठिकाणी तिथं कुठंतरी एक अपक्ष उमेदवार जो उभा राहिलेला असतो तो चांगला असतो, त्याला जर आपण पाठबळ दिलं तर मग तो उमेदवार जो अपक्ष आहे तो चांगला निवडून येऊ शकतो. असं वेगवेगळ्या समीकरणकडे लक्ष देत त्या पद्धतीने तिथं आपण उमेदवार हे उभे केलेत, नाही तर उमेदवारी तिथं मागे घेतलेली आहे. पण एक गोष्ट आपण समजून घ्या की भाजप आणि महायुतीकडनं पैशाचा मारा या लेवलला केला आहे. तर एक तर उमेदवारांनी म्हणजे जे अपक्ष आहेत त्यांचासुद्धा फॉर्म मागे घेण्यासाठी पैसा दिला जातो. आणि सोलापूरमध्ये आपण जर बघितलं जो काँग्रेसचा उमेदवार होता त्या काँग्रेसच्या उमेदवारमध्ये जो सूचक होता त्या सूचकलाच पैसे दिले, ते सुद्धा 3-4 कोटी दिले अशी चर्चा आहे. आणि त्याला सांगितलं की सांग ही माझी सही नाही. म्हणजे जो जिवलग मित्र होता अनेक वर्ष एका त्यांच्याबरोबर काँग्रेसच्या नेत्याबरोबर त्या ठिकाणी होता, त्याला सांगितलं की ही सही माझी नाही आणि त्या काँग्रेसच्या नेत्याचा फॉर्म तिथं बाद झाला. या लेवलला, या गलिच्छ लेवलला हे राजकारण चाललं आहे. नुसता पैशाचा, एका बाजूला गरीब मरतायत, कर्जमाफी फसवी आहे, सामान्य लोकांना न्याय मिळत नाही, लोकांना प्यायला पाणी मिळत नाही, ऑइल मिळत नाही, पेट्रोल नाही, डिझेल नाही, आणि दुसऱ्या बाजूला घोडा बाजार मात्र या इलेक्शनमध्ये सुरू आहे. हे फार दुर्दैवी आहे. 4 ते 5 ठिकाणी असं दिसून आलेलं आहे जिथं अर्ज बाद होणे किंवा मग अशा पद्धतीच्या घटना घडते. महाविकास आघाडी म्हणून हे तिन्ही पक्षांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली नाही का, हा एक सुद्धा प्रश्न आहे. कारण की सोलापूरमध्ये जी घटना घडलेली आहे तिथं अतिशय धक्कादायक आहे. पण अनेक जण असे आहेत जिथं उमेदवार नाही आहेत किंवा मागे घ्यायला लागले. तर बघा, हे इलेक्शन लोकातलं इलेक्शन नाही, हे इलेक्शन हे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे काही उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांच्यावरचं इलेक्शन आहे. सरळ सरळ जर तुम्ही आकडेवारी बघितली तर त्या आकडेवारीमध्ये महायुतीचं वजन जरा जास्त त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दिसतं आहे. ते सुद्धा 60%, 65%, 70%. त्यामुळे हे थोडंसं अनइव्हन फाईट त्याच्यामध्ये आहे. आमच्यात चर्चा आहे, सगळं आहे. विषय एवढाच आहे की आमच्याकडे पैसा नाही, आम्हाला खर्च करण्यासाठी तेवढी ताकद तिथं नाही. त्यामुळे भाजप आणि मित्रपक्षाकडनं करोडो रुपये तिथं वाटत जात असताना आम्ही मात्र त्या ठिकाणी शांत आहोत. आम्ही शांत याच्यामध्येच आहेत. निवडून आलेल्या लोकांना एवढा पैसा लागणार असेल तर उद्या जाऊन सामान्य लोकांवर लक्ष देऊन आपण लोकातून चांगली लोकं जर निवडून आणली आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून उद्याच्या निवडणुका लढल्या तरच मला असं वाटतं की इथं कुठंतरी मार्ग आहे. पण हे जे काय चाललं आहे ह्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल झालेली आपण सगळे बघू शकतो. उमेदवारीबद्दल बोलला, पैशांचा आर्थिक व्यवहार झाला, 60 कोटी आकडा देखील तुम्ही सांगितलं. काय नेमका तो आर्थिक व्यवहार झाला म्हणजे विक्रम काकडेंकडून राष्ट्रवादीने पैसे घेऊन उमेदवारी दिली असा आरोप करताय तुम्ही? आम्हाला जे कळतं आहे की भाजप, एकनाथ शिंदेसाहेब तसंच अजितदादांचा पक्ष या तिन्ही पक्षाकडनं असे काही उमेदवार दिले त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसा आहे. त्यातले जर 40% उमेदवार बघितले तर काँग्रेसकडनं इम्पोर्ट केलेत, आमच्याकडनं इम्पोर्ट केलेलं आहेत. म्हणजे त्यांच्या निष्ठावंतांना त्यांनी बाजूला ठेवलं. का ठेवलं? कारण त्यांचे जे निष्ठावंत आहेत भाजपचे ते कमी पैशावाले आहेत. तिथं कोणाला उमेदवारी दिली तर अशा लोकांना दिली जे बाहेरून आणलेत आणि त्यांच्याकडे पैसा दाबून आहे. आता हे सगळ्याच पक्षाच्या बाबतीत झालं आहे. पण चर्चा मात्र ही पुणे सीटच्या म्हणजे अजितदादांच्या पक्षाची जरा जास्त होते. आम्ही जे काय ऐकलेला आकडा आहे तो कुठेतरी 60-70 कोटीच्या आसपास आहे. हा आकडा फारच मोठा आहे. माझं एवढंच मत आहे, प्रामाणिक कार्यकर्ता, एखादा प्रामाणिक पदाधिकारी, सामाजिक आणि सगळ्याच पद्धतीचं समीकरण ठेवून जर सामान्य व्यक्तीला त्या ठिकाणी संधी दिली गेली असती नाही तर प्रामाणिक व्यक्तीला दिली गेली असती तर ते योग्य राहिलं असतं. पण इथं व्यावहारिक दृष्टिकोन मनामध्ये ठेवून एका व्यावहारिक व्यक्तीला जो अजितदादांवर अतिशय खालच्या लेवलला जाऊन पूर्वी बोललेला आहे अशा व्यक्तीला उमेदवारी देणं म्हणजे हे फार अन्यायकारक आहे, दादांच्या विचारासाठी सुद्धा आणि दादांच्या खंदे समर्थकांसाठी सुद्धा. टिकाव लागेल का या निवडणुकीमध्ये? श्रीकांत पाटील यांचा टिकाव लागेल का या निवडणुकीमध्ये? बघा, ते आमचे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, लढायला इच्छुक आहेत, त्यांना माहिती समीकरण कसं आहे. पण शेवटी लढणं पण महत्त्वाचं असतं. जेव्हा आपल्याला दिसतोय की ठीक आहे आकडेवारी अनुसार आपला पराजय आपल्याला दिसतोय, मग तिथं टिकणं राहणं हे सुद्धा फार म्हणतात त्याला धाडस लागतं. पण असंही होऊ शकतं नाराजगीच इतकी मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे पाटलांचा कदाचित त्याच्यामध्ये आमदारकीचा चान्ससुद्धा लागू शकतो असं आम्हाला वाटतं. वळसे पाटील असं म्हणाले होते, म्हणजे तुम्ही आता जसं म्हणलंय की संजय काकडे यांनी अजितदादांवर टीका केली होती, वळसे पाटील असं म्हणलेत की परिस्थितीनुसार राजकारण हे बदलत असतं. आम्ही तेच बघितलेलं आहे. परिस्थिती अनुसार साहेबांना अनेक नेत्यांनी सोडलं. ज्या नेत्यांना पवारसाहेबांनी मोठं केलं
त्यात वळसे पाटील साहेबांचं सुद्धा नाव तिथे येतं। त्याच्याचबरोबर जेव्हा दादा हयात होते, जेव्हा ते पार्टीचं सगळं निर्णय तिथं घेत होते, जे लोक पवार साहेबांना सोडून दादांबरोबर आले, दादांनासुद्धा त्यातल्या बऱ्याच नेत्यांनी त्रास दिलेला आहे। असे ते 4 लोक कोण आहेत हे लोकांना तिथं माहिती आहे। आणि मग याच्यातच आज वळसे पाटील साहेब असं स्टेटमेंट देत असतील तर मला असं वाटतं पवार साहेबांना त्यांनी त्या काळामध्ये जे सोडलं ते अजूनपर्यंत त्यांच्या डोक्यात बसलेलं आहे आणि सारखं असंच काहीतरी परिस्थितीनुसार हे राजकारण बदलावं लागतं असं स्टेटमेंट त्यांच्याकडनं गेलेलं आहे। माझं एवढंच मत आहे, परिस्थितीनुसार राजकारण बदलण्यापेक्षा गरिबाची परिस्थिती कशी बदलेल, शेतकऱ्याची परिस्थिती कशी बदलेल, सामान्य लोकांची परिस्थिती कशी बदलेल यासाठी तुम्ही सत्तेत असताना बघा। त्याच्याचबरोबर आम्ही दादांसाठी जो लढतोय, प्रामाणिकपणे लढतोय, आम्हाला तिथं कुठं न्याय मिळेना, दादांना न्याय मिळेना, तुम्ही सत्तेत आहात, परिस्थिती अशी काय बदला की हा सगळा जो काही दादांचा तपास आहे तो CBIकडे कसा जाईल। त्यामुळे राजकीय स्टेटमेंट देणं सोपं आहे, पण विचाराला जगणं फार अवघड आहे। दादा, तुम्ही सांगितलं की आता मतांसाठी पैशांचा वापर येतो, उमेदवारीसाठी पैशांचा वापर झालेला आहे। ज्या ठिकाणी समजा ज्या निवडणूक होईल तर त्या ठिकाणी महाविकास आघाडीची मतं एकसंध राहतील। बघा आता आकडेवारी कशी होती, काय होती, जिथं आमचं खरंच पक्ष आहे नाही तर एखादा अपक्ष आहे त्याच्यामध्ये काय समीकरण, तिथं असलेल्या उमेदवारांची त्या लोकांबरोबर काय संबंध, हे सगळे गोष्टी आहेत। म्हणजे फार किचकट हे इलेक्शन बघा मारा होऊ शकतो। आता विषय एवढाच आहे की समजा 100पैकी त्यांच्याकडे 70% मतदान आहे, त्यामुळे ते काय बाहेरचं अजून कोणाचं मतदान घ्यायला जातील असं मला वाटत नाही। आणि त्यांना जर असं वाटत असेल पुढचा उमेदवार हा खूप तंदुरुस्त नाही, ताकदवान नाही, आर्थिक नाही, त्यामुळे कदाचित ते आमच्या मतदानावर लक्ष न देता त्यांचं मतदान कसं सुखरूप राहील याच्यावर लक्ष देतील। बघा महाराष्ट्रामध्ये जो उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष आहे, जो बाळासाहेब ठाकरेंनी खूप कष्टाने त्या ठिकाणी उभा केला, खऱ्या शिवसैनिकांनी तो उभा केला, मराठी अस्मिता टिकवण्यासाठी त्या पक्षाची सुरुवात झाली, त्या पक्षाला तिथं पहिल्यांदा तोडलं। पवार साहेबांचा पक्ष दुसऱ्यांदा त्या पक्षाला तिथं तोडलं, आपण सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे। मोठ्या नेत्यांना काँग्रेसकडनं BJPमध्ये घेण्यात आलं आणि हे जे काय प्रकरण आहे ते असंच बघता बघता बिहारपर्यंत गेलं आणि बिहारनंतर आज तृणमूल काँग्रेसमध्ये ममता बॅनर्जींनी कष्टातून उभा केलेला जो पक्ष आहे त्या पक्षालासुद्धा भाजपने फोडलं। म्हणजे कुठं ना कुठंतरी पैशाचा माज, ताकदीचा माज आणि दबावतंत्राचा वापर हे इथं या मोठ्या प्रमाणात करत चाललेले आहेत। आणि त्याच्यावरच आपण बघितलं ते अभिषेक बॅनर्जी यांचे कपडे फाडण्यात आले, खासदाराचे कपडे फाडण्यात आले। म्हणजे या लेवलला जर राजकारण जाणार असेल तर हे उचित नाही, हे योग्य नाही। मी तुम्हाला एकच सांगतो, अहंकार जेव्हा वाढत जातो तेव्हा सुरुवातीला लय गारगार वाटतं, पण अजून जेव्हा अहंकार वाढतो तेव्हा लोक खालून काय काय गरम करतात हे या माजखोर सरकारला येत्या काळामध्येच त्या ठिकाणी कळेल। त्यामुळे जे काही TMC बरोबर झालं त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो, पण आता उतरती कळा भाजपची 100% त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। कारण का ह्या सगळ्या गोष्टी ते का करतायत, कारण का ते घाबरलेले आहेत। आणि आज आपल्या आर्थिक परिस्थिती या देशाची बघितली तर काही दिवसांपूर्वी डॉलरला नीट करण्यासाठी 1,10,000 कोटी रुपयाचं सोनं हे विकावं लागलं। आणि जेव्हा सोनं विकावं लागतं तेव्हा समजून घ्या की आपली देशाची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाख्याची आहे। पूर्वी आपल्या या देशाचं जे काही लोन होतं, जे काही आपलं लोन होतं ते कुठेतरी 30-40 लाख कोटीवरनं 200 लाख कोटीवर आज गेलेलं आहे। आणि आता ते म्हणतील आम्ही सोनं विकलंच नाही, पण जर आपण आकडेवारी बघितली त्यावेळेस जे काही तुमचं डॉलरचा रेट बघितला आणि त्याचा जो स्वॅप बघितला आणि हे सगळ्या गोष्टी बघितल्या 100% सोनं हे विकलेलं आहे आणि धोक्याची घंटा आहे हे लोकांना कळलं। त्यामुळे 2029ला लोक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अशा पद्धतीने तुटून पडतील की त्यांना कुठंतरी ज्या पद्धतीने कॉक्रोच कोपऱ्यात जाऊन लपतं तसं या नेत्यांना त्या ठिकाणी लपावं लागेल आणि त्याचं कारण असणार आहे युवा शक्ती। दादा, कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात तुम्ही सामील होणार आहेत का? आमचा त्या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि तो याच्यासाठी आहे की नीटमध्ये जे झालं त्याच्याचबरोबर CBSEमध्ये जे झालं ते अतिशय दुर्दैवी आहे। नीटच्या बाबतीत 2दा झालं। आज मी तुमच्याशी आत्ता बोलत असताना मला कळालं की नागपूरमध्ये एका मुलीने पत्र लिहून नीटच्या परीक्षेमध्ये मनस्ताप झाला, परीक्षा कधी होणार याची उत्सुकता तिला तिथं होती आणि ह्या सगळ्या प्रेशरच्या अंतर्गत त्या मुलीने तिथं आत्महत्या केलेली आहे।
आणि हे प्रकरण अतिशय डेंजरस आहे. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीने जो विषय हातामध्ये घेतलेला आहे, एक तर ती पार्टी नाही, सोशल आउटफिट आहे, एक ग्रुप आहे, पण त्यांनी जो विषय घेतलेला आहे तो महत्त्वाचा आहे नीटचा. त्यामुळे या विषयासाठी आमचा नक्कीच पाठिंबा आहे. तुम्ही जाणार आहे दादा? विषय एवढाच आहे की आता तिथंच गर्दी इतकी मोठ्या प्रमाणात असणार आहे, तिथं जाणं, तिथं उपस्थित राहणं हे नाही. पण जर आम्हाला कोणी विचारलं, बऱ्याच लोकांनी विचारलं आहे आम्ही जाऊ का, तर आम्ही त्यांना म्हणतो आहे की हा नीटचा प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही जायला काही हरकत नाही. दादा अनिकेत तटकरे बिनविरोध झालेला आहे. खरं तर दादा जाऊन काही महिने झालेत, मात्र त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. तिकडे जल्लोष असतील ते हा विजय साजरा केला. सुनील तटकरेंबद्दल आणि प्रफुल्ल पटलांबद्दल ते कोणाचेच नाहीत. ते न साहेबांचे होते, न दादांचे होते, न ते कार्यकर्त्यांचे, न ते पदाधिकाऱ्यांचे आहेत. त्यामुळे जल्लोष ते करतील, बरंच काय करतील, कारण का त्यांची ती विचारसरणीच आहे. जो व्यक्ती कोणाचाच नाही त्या व्यक्तीबद्दल आता आपण बोलून वेळ का घालवायचा. विषय एवढाच आहे की एकनाथ शिंदे साहेबांचे तिथे असणारे आमदार हे सुनील तटकरेंच्या विरोधातले आहेत. बोलत असताना कसं बोलत होते, बघतोच करतोच, आता मात्र शेपूट खाली घालून त्या ठिकाणी बसलेले आहेत. मग कुठंतरी आता लेनदेन झाली असं आम्हाला कळतं आहे की त्या जिल्ह्याचं जे पालकमंत्री पद आहे ते शिंदे गटाला जाईल असं कुठंतरी आहे. त्यामुळे हे आधी जे बोलत होते ते फक्त कशासाठी बोलत होते, तर फक्त जिल्ह्याचं प्रमुख पद नाही तर पालकमंत्री पद बोलण्यासाठी ते बोलत होते. पण ते मिळालं की गुपचूप बसले. म्हणजे आधीचं जे नाटक केलं आता ते लोकांसमोर त्या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे शिंदे साहेबांकडे असणारे कोकणातले जे आमदार आहेत, ज्या पद्धतीने दुटप्पैकी भूमिका आम्ही त्या ठिकाणी बघितली, मला एवढंच वाटतं ते फक्त वाघ आहेत पण बिना दातवाले वाघ आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.